नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठाचा हलवा ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे, काळे मनुके घेतलेले आहे, 7-8 काजू घेतलेले आहे, मिल्क पावडर घेतलेला आहे 1/4 कप, 7-8 उभे चिरलेले बदाम घेतलेले आहे, थोडीशी इलायची पावडर घेतलेला आहे, 1/3 कप तूप घेतलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे। पॅन ठेवल्याच्या नंतर 1/3 कप तूप घालायचं आहे। घरचं तूप आहे। तूप घातल्याच्या नंतर नाचणीचं पीठ घालणार आहे 1 वाटी। आपण याला छान भाजून घेणार आहोत। आपण बघा, नाचणीचं पीठ भाजून झालेलं आहे आपलं। आता उभे चिरलेले बदाम घालायचे, अर्धे घालायचे, अर्धे मी गार्निशसाठी ठेवणार आहे। मस्त असं फिरून घ्यायचं। नंतर वेलची पूड घालायची, वेलची पूड घातल्याच्या नंतर आपण दुधाचं पावडर घालणार आहे, म्हणजे मिल्क पावडर घालणार आहे। याला मस्त असं फिरून घ्यायचं। मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही खवा पण यूज करू शकता, ऑप्शनल आहे। आणि गुळाच्या ऐवजी साखर पण यूज करू शकता तुम्ही। नंतर यामध्ये तुपात भाजलेले काजू घालायचे आणि काळे मनुके घालायचे। परत असं फिरून घ्यायचं। नंतर यामध्ये अर्धी वाटी गूळ घालणार आहे। पौष्टिक असा नाचणीच्या पिठाचा हलवा आपला तयार होत आहे। बघा, गॅस बंद केलेला आहे। अशा प्रकारे आपला हलवा तयार झालेला आहे। मी आता एका बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवते। बघा, अशा प्रकारे आपला नाचणीचा हलवा तयार झालेला आहे। यामध्ये आपण ठेवले होते बदामाचे काप, ते टाकून घ्यायचे। या 15 ऑगस्टला तुम्ही नक्की ट्राय करा हा हलवा। बघा, खायला पण एकदम पौष्टिक आणि दिसायला पण एकदम सुंदर असा हा हलवा आहे। माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नवीन चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।